थटणे थटणे झाले असेल तर आपण निघूया। ए फालतूपणा बंद करा, चल। पण मासाहेब, माझ्या डोक्यात एक शंका होती। ॲज अ होतकरू प्रधान म्हणून आपण कालचंच नियोजनानुसार चालणार आहोत। आपण त्या शक्तीचं शरीर, मृत शरीर घेऊन येणार आहोत। पण आपला आप्त मित्र चेटकोबा हा शक्तीला मारण्यास यशस्वी होईल का, मला जरा शंकाच आहे। अच्छा, हो का? हो। जर ते काम चेटकोबास नाही जमले तर ते काम आपणास जमणार आहे का? नाही 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 ना? चल मग। मासाहेब, राजे सुद्धा आपल्या सोबत येत आहेत का? नाही, मला नाही माहित, पण प्लीज। कुठे चाललात? राजे, त्याचं काय? मी शक्तीच्या घरी निघाले। चेटकोबाने सांग नाही, नको। हे बघ भद्र, मी जे बोलतोय योग्य बोलतोय। त्या चाकूनी शक्तीला मारणे इतकं सोपं वाटतं का तुला? शक्ती पायाखाली आलेलं झुरळ नाहीये, तिच्या मागे आदि शक्तीचा आशीर्वाद आहे। माहिती मग कित्येकदा तिला मारण्याचा प्रयत्न केला, पण नाही जमत आहे। काय करायचंय मग? सांगा ना, काय करायचंय? तुमच्याकडे काही आहे का जालिम उपाय? हा आहे जालिम उपाय। हे काय आहे? यात शक्तीचं मरण आहे। म्हणजे या पुडीमध्ये एक अशी पावडर आहे जी शक्तीच्या पोटात गेली की 7 ते 8 तासात शक्ती झोपेतच मरेल। कोणाला कळणार सुद्धा नाही की तिला कोणी मारलं। अरे वा, उत्तम उपाय आहे हा। पण राजे, माझ्या मनात एक शंका उपस्थित झालेली आहे। आपण हे चूर्ण तिच्या पोटापर्यंत कसं पोहोचवायचं, हा माझा प्रश्न आहे। मला माहिती, शक्तीला रात्री झोपताना अर्धा ग्लास पाणी पिण्याची सवय आहे। चेटकोबाने का जर ही पावडर तिच्या पाण्यात मिसळली ना, तर आपलं काम खत्ती होईल। येस, उद्या दिवाळी आहे। सगळ्यांच्या